हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द सपनाज होमस्कूलिंग यूट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थ्यांनो. द मॅजिक हब ही 3.2 ही स्टोरी 6th स्टँडर्ड इंग्लिशच्या टेक्स्टबुकमध्ये, पण तुम्हाला खूप मजा येणार आहे. जोही कोणी बघेल त्याला. मॅजिक हब म्हणजे जादुई वनस्पती. आता ही जादुई औषधी वनस्पती काय बरं? तर सुरुवात अशी होते, नॉक नॉक नॉक. समवन वॉज नॉकिंग ऑन द डोअर ऑफ द इन. इन म्हणजे छोटंसं हॉटेल, घरासारखं. आवाज येतो दारावर, ठकठक कसं आहे तसं नॉक 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 आवाज येतोय. कुणीतरी दाराच्या बाहेर आहे, या हॉटेलच्या बाहेर आहे. इट वॉज ऑलरेडी गेटिंग डार्क आउटसाईड. आता रात्र पुरेशी झाली आहे. इन म्हणजे असं ठिकाण जिथे जेवण पण करता येतं आणि राहता पण येतं, म्हणून त्याला इन असं म्हणतात. INN लक्षात ठेवा. हु इज देअर? कोण आहे तिकडे? द इन कीपर कॉल्ड फ्रॉम विदिन. आतूनच. इन कीपर म्हणजे काय? जो माणूस त्या हॉटेल म्हणजे घर आणि हॉटेल असणाऱ्या ठिकाणाची काळजी घेतो तो इनकीपर. कॉल्ड फ्रॉम विदिन. आय एम अ पुअर टायर्ड मर्चंट. कोण आहे मी? व्यापारी आहे. कसा आहे? पुअर म्हणजे गरीब, टायर्ड म्हणजे थकलेला. आय वॉन्ट टू स्पेंड द नाईट ॲट द इन. मला तुमच्याकडे तुमच्या त्या हॉटेलमध्ये एक रात्र घालवायची आहे. सेट द मॅन आउटसाईड. आता माणूस आपल्याला दिसला नाही आहे, पण तो गरीब आहे आणि व्यापारी आहे, थकला एवढं आपल्याला कळलं आहे. द इनकीपर वॉज नॉट प्लीज टू हिअर दॅट द मॅन वॉज पुअर. आणि हा जो इनकीपर आहे, जो तो सांभाळतोय, त्याला नाही आवडले हा माणूस गरीब आहे. बट ऑल द सेम ही ओपन द डोअर अँड ब्रॉट हिम इनसाइड. पण काय, आता त्यांनी आणलं त्याला आतमध्ये, दार उघडलं आणि घेऊन आला आत. इनसाइड म्हणजे आतमध्ये, ब्रॉट म्हणजे घेऊन आला. ठीक आहे. द मर्चंट वोर सिम्पल गार्मेंट्स. ओर म्हणजे काय? विअरचा भूतकाळ. विअर म्हणजे कपडे घालणे, ओर म्हणजे घातले. त्याने अतिशय, गार्मेंट्स म्हणजे कपडे, अतिशय साधे कपडे घातले होते. अँड कॅरीड ओनली अ सिम्पल क्लॉथ बॅग. आणि एक साधीशी कपड्याची बॅग त्याच्याकडे होती. ऑन हिज बॅग, त्याच्या पाठीवरती. आय हॅव स्पेंट अ लॉंग टायरिंग डे ॲट द मार्केट. तो म्हणतो, मी एक अतिशय मोठा थकवणारा दिवस या मार्केटमध्ये, बाजारात घालवला आहे. आय डोंट हॅव द एनर्जी टू वॉक बॅक टू माय विलेज. माझ्याकडे आता ताकद नाही राहिली की मी परत चालत माझ्या घरी जाईल. प्लीज प्रिपेअर अ सिम्पल डिनर फॉर मी. तो म्हणतो, माझ्यासाठी एक साधंसं खाणं करा ना प्लीज. रिक्वेस्टेड द मर्चंट. तो मर्चंट, व्यापारी, त्यांना विनंती करतो की मला साधंसं खाणं हवं आहे. द इनकीपर जस्ट नॉडेड अँड वेंट बॅक टू द किचन. आता हा जो ते हॉटेल सांभाळणार आहे तो काय म्हणतो? मान नॉडेड म्हणजे मान हलवणे, होकाराच्या स्थितीत. आणि तो आज जातो किचनमध्ये. व्हॉट्स द पॉइंट इन सर्विंग सच बेगरली कस्टमर्स? ही कॉल्स हिमसेल्फ. तो स्वतःच काय म्हणतो? आता भिकारड्या कस्टमरला कशाला खायला घालायला पाहिजे, किंवा कशाला त्यांच्या पुढे करायला पाहिजे, त्यांची काळजी घ्यायला पाहिजे. ही कॉल्स हिमसेल्फ अ मर्चंट. स्वतःला व्यापारी म्हणवतो. बट लुक ॲट हिज क्लोथ्स. बघा त्याचे कपडे. लुक ॲट हिज बॅग. अरे त्याची बॅग बघा. हिज शूज आर ऑल वोन आउट. वोन आउट म्हणजे फाटलेत. ही हॅज टू कॅरी हिज मर्चंडाईज. त्याला स्वतःचं सामान स्वतःलाच कॅरी करावं लागतंय. हिमसेल्फ. कॅनॉट अफोर्ड अ सर्वंट. साधा त्याच्याकडे एक नोकर सुद्धा तो अफोर्ड करू शकत नाही, त्याला पैसे नाहीत तेवढे. कॅनॉट अफोर्ड इवन अ गुड मील. आणि साधं चांगलं जेवण सुद्धा त्याला भागत नाही, त्याच्याकडे पैसे नाही आहेत. ही बिगॅन टू कंप्लेन टू हिज वाईफ. आणि आता तो काय करतोय? त्याच्या बायकोकडे तक्रार करतोय की काय हा माणूस असला. यू आर राईट सेड हिज वाईफ. ती म्हणते, तुम्ही बरोबर बोलताय. शी वॉज ॲज ग्रीडी ॲज अनकाइंड ॲज हर हजबंड. ग्रीडी म्हणजे हावरट, अनकाइंड म्हणजे दयाळू नसणे. ती सुद्धा नवऱ्यासारखीच हावरट आणि दयाळू नसलेली बायको होती. वी कुक अ मील फॉर हिम. आपण त्याच्यासाठी जेवण तयार करू. गिव्ह हिम अ प्लेस टू स्लीप. आपण त्याला जेवण देणार, आपण त्याला झोपायला जागा देणार. अँड व्हॉट इज ही गोइंग टू पे इन रिटर्न? आणि त्याच्या बदल्यात तो आपल्याला किती पैसे देणार? जस्ट अ कपल ऑफ कॉइन्स मे बी. कदाचित तो थोडेसे कॉईन तरी देईल, पैसे तरी देईल आपल्याला. वाय डिड यू टेक हिम इन? का त्याला आतमध्ये घेतलं तुम्ही? ड्राईव्ह हिम आउट. द्या, त्याला हकलून द्या बाहेर, असं ती बायको म्हणते बरं का. नो 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 नो. नाही नाही सेट द इनकीपर. तो म्हणतो, नाही असं नाही करायचं. दॅट इज नॉट गुड फॉर आर रेप्युटेशन. आपल्या प्रतिष्ठेला शोभणार नाही हे. बट आय हॅव एन आयडिया. पण माझ्याकडे एक छान कल्पना आहे. अ व्हेरी क्लेवर आयडिया. असली भारी आयडिया ना माझ्याकडे, हुशारी आयडिया आहे. आय हॅव हिज मॅजिक हब. तो आय हॅव दिस मॅजिक हब म्हणजे माझ्याकडे ही जादुई वनस्पती आहे, औषधी वनस्पती. आय हॅव ब्रॉट इन लॉंग एगो. फार वर्षापूर्वी मी आणलेली आहे ती. ब्रॉट ही ब्रिंग्स अ भूतकाळी आहे. हुएवर इट्स दिस हब फॉरगेट समथिंग. जो कोणी ही हब खाईल तो सगळं विसरून जाईल.
वी विल कुक अ गुड मील फॉर हिज फेलो अँड ॲड द मॅजिक हर्ब टू इट. त्या फेलो म्हणजे माणसासाठी आपण एक छान जेवण तयार करू आणि त्याच्यामध्ये जादू वनस्पती घालू. देन ही इज शुअर टू फॉरगेट सम ऑफ हिज मर्चंडाईज हिअर टुमॉरो. म्हणजे तो त्याचं व्यापारीचे सामान आहे इथेच विसरून जाईल. हाऊ क्लेवर यू आर. किती हुशार आहेस तू. एक्सक्लेम्ड हिज वाईफ. एक्सक्लेम द वाईफ. ती बायको म्हणते काय हुशार आहे तुम्ही. येस. व्हॉट एल्स कॅन ही फॉरगेट. तो काय विसरणार आहे दुसरं. ही हॅज जस्ट हिज मर्चंडाईज विथ हिम. त्याच्याकडे दुसरं आहेच काय विसरायला. त्याचं सामान तर आहे. मे बी ही विल फॉरगेट ऑल ऑफ इट अँड लीव इट बिहाइंड हिअर. कदाचित तो सगळंच विसरून गेला तर. इट विल शुअरली बी आर्स टुमॉरो. चला आपल्याला उद्या नक्की काहीतरी भेटणार आहे सर खात्री. सो दॅट्स वॉट द ग्रीडी कपल डिड. आणि त्याप्रमाणे त्यांनी काय केलं. चांगलं जेवण तयार केलं आणि त्याच्यामध्ये ती जादुई वनस्पती टाकली. औषधी वनस्पती. दे कुक्ड अ टेस्टी मील फॉर देअर कस्टमर. आणि अतिशय चविष्ट जेवण बनवलं अँड ॲडेड द मॅजिक हर्ब टू इट. आणि मस्त ती जादुई वनस्पती टाकली. द पुअर मर्चंट डिड नॉट सस्पेक्ट एनिथिंग. आणि त्या गरीब बिचाऱ्या व्यापाऱ्याला काही शंका आली नाही. ही थँक्ड द इनकीपर फॉर द गुड मील अँड वेंट टू बेड. आणि त्याने आभार मानले आणि तो झोपी गेला. द नेक्स्ट मॉर्निंग ॲज सून ॲज द इनकीपर अँड हिज वाईफ वोक अप. दुसऱ्या दिवशी पटकन ते इनकीपर तो जो हॉटेल सांभाळणारा माणूस होता मालक होता त्याची बायको पटकन उठतात. वेकअपचं भूतकाळ वोकअप या. दे वेंट टू द मर्चंट्स रूम. आणि ते पटकन व्यापाराच्या खोलीत जातात. बट अलास म्हणजे अरे रे रे रे. द मर्चंट वॉज नॉट देअर. तो व्यापारी तिथे नव्हताच. द रूम वॉज एम्प्टी. आणि ती रूम सुद्धा खाली होती. व्हॉट्स दिस. हे काय आहे. देअर इज नो वन हिअर. तिथे कुणीच नाहीये. अँड वेअर इज द बॅग ऑफ मर्चंडाईज. दॅट्स टू इज गॉन. अरे तो व्यापारी नाही त्याची बॅग नाही सगळंच गेलंय. लेट्स चेक. चला तपासून घ्या पटकन. द मॅजिक ऑफ द हर्ब इज क्वाईट स्ट्रॉंग. अरे ते मॅजिक ती जादुई वनस्पतीची ताकद खूप होती. ही मस्ट हॅव फॉरगॉटन समथिंग. त्याने काहीतरी विसरलंच पाहिजे. ही मस्ट हॅव लेफ्ट समथिंग बिहाइंड. त्याच्याकडनं मागे काहीतरी राहणारच आहे. असं होणारच नाही. खूप वनस्पती चांगली स्ट्रॉंग येते. द इनकीपर सर्च इन एव्हरी नूक अँड कॉर्नर. नूक अँड कॉर्नर म्हणजे काना कोपरा बघणे. तो इनकीपर सगळीकडे बघतो त्या रूममध्ये. बट ही कुडंट फाइंड एनिथिंग. पण त्याला काहीच सापडत नाही. हाऊ कम ही फॉरगॉट नथिंग. तो कसं काय काहीच नाही विसरला. आय कांट बिलीव्ह इट सेड ही. तो म्हणतो माझा विश्वास नाही बसत आहे की तो काहीच कसा नाही विसरला. सडनली द वाईफ स्लॅप्ड हरसेल्फ. आणि मग ती अचानक ती बायको स्वतःच्याच तोंडात मारते. ऑन द फोरहेड. तोंडावर डोक्यावर मारते. वी वेअर सो फुलिश. आपण किती मूर्ख आहे. ही हॅज सर्टनली फॉरगॉट समथिंग. अरे तो विसरलाय काहीतरी. ही हॅज फॉरगॉटन टू पे अस. तो आपल्याला पैसे द्यायलाच विसरलाय. द इनकीपर नेव्हर यूज द मॅजिक हर्ब अगेन. मग त्या इनकीपरची अक्कल जागेवर आली. त्याने परत ती कधी जादुई वनस्पती वापरली नाही. आलं की नाही तुम्हाला हसू. जॅपनीज फोक टेल. आहे की नाही छान. हावरटपणा करणं वाईट असतं ना. पण ही गोष्ट तुम्हाला आवडली आहे का मला कमेंट करून सांगा. आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. वाट कसली बघताय. पट्टापट असे छान छान व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहेत. आणि माझं नाव आहे सपना टीचर. लक्षात ठेवायचं. मी तळेगाव दाभाडीतनं व्हिडिओ तयार करते. तुम्ही कुठला व्हिडिओ बघताय मला नक्की सांगा.